नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली एक्झाम MCA CET 2026 याची एक्झाम 30 मार्च 2026 या दिवशी आहे आणि आजपासून फक्त 20 दिवस बाकी आहे. तर नेमकं आपल्याला कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी करायची आहे ते आपण सगळे इथे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग पाहूया. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा रेकॉर्डेड बॅच, जी आजपासून तुम्ही घेऊ शकता. रेकॉर्डेड, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि रिव्ह्यू सुद्धा मिळणार आहे. ही रेकॉर्डेड बॅच जी आहे ती त्याची फीस आहे 2,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र MCA CET पॅटर्न जो आहे, तो त्यामध्ये 100 प्रश्न विचारणार आहे. 200 मार्कांसाठी ड्युरेशन असणार आहे 90 मिनिटांचा. आणि यामध्ये आहेत 4 सेक्शन: मॅथमॅटिक्स, लॉजिकल, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. आणि आपली एक्झाम डेट काय आहे? 30 मार्च. मॅथमॅटिक्सची यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. लॉजिकलचे आपल्याला 20-30 प्रश्न विचारले जाणार आहेत. कम्प्युटर कॉन्सेप्टचे आपल्याला 20 प्रश्न आणि इंग्लिश कम्प्रेशनचे आपल्याला 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर डेली रुटीन मध्ये मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितली होती की मॅथ्स मध्ये आपल्याला डेली आता 3 तास द्यायचे आहेत. तुम्हाला फोकस जे आहे तुमचा हाय वेटेज टॉपिक्सवर असला पाहिजे, ज्यामध्ये पर्सेंटेज, रेशो, प्रॉफिट अँड लॉस, इन शॉर्ट अरिथमेटिक जे आहे आणि मेन्सुरेशन, टेक्नोमेट्री, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, बेसिक अल्जेब्रा जे आहे ते तुम्हाला त्याच्यावर फोकस करायचं आहे. कारण हेच असे हाय वेटेज टॉपिक्स आहे जे तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतात. त्यामध्ये 3 तासात तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची आहे, सेक्शनल मॉक टेस्ट. ठीक आहे, त्याचे अनालिसिस करायचं आहे, रिव्हिजन करायचे आणि क्वेश्चन्स जे आहेत ते जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर येतं लॉजिकल रिझनिंग. लॉजिकल रिझनिंगला आपल्याला 2 तास द्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला हाय स्कोरिंग सेक्शन्स मध्ये नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम, सिटिंग अरेंजमेंट, अनॉलॉजी आणि तुम्हाला डेली 25 ते 30 प्रश्न प्रॅक्टिस करायचे आहेत. आणि सेक्शनल मॉक टेस्ट सुद्धा द्यायची आहे. ठीक आहे. प्रत्येकच विषयाचं आपल्याला सेक्शनल मॉक टेस्ट द्यायचे, जेणेकरून आपल्याला आता अनालिसिस करावे लागेल की प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. सोबतच तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट पण द्यायची आहे, जी 90 मिनिटांची असते आहे. आणि 90 मिनिटं बसून ते प्रश्न सॉल्व्ह करणे हे तुम्हाला प्रॅक्टिस झालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही तिथे जाऊन पॅनिक होणार नाही. त्यानंतर कम्प्युटर कॉन्सेप्टला आपल्याला 1 ते 1.5 तास द्यायचे आहे. आणि स्कोरिंग टॉपिक्स मी सांगते तुम्हाला: कम्प्युटर बेसिक, इनपुट आउटपुट डिव्हाइस, MS ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टम, मेमरी DBMS, बेसिक नेटवर्किंग, इंटरनेट आणि बायनरी नंबर. त्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न जे आहेत ते डेली सॉल्व्ह करायचे आहे आणि याची सुद्धा मॉक टेस्ट द्यायची आहे. कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश हे जे आहे ते तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस करा, रिव्हिजन करा कम्प्युटर कॉन्सेप्टची, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही किंवा क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करतात, MCQs त्याचे जास्त प्रॅक्टिस करा. त्यानंतर येते इंग्लिश. इंग्लिशला तुम्हाला 1 तास द्यायचा आहे आणि सिनोनियम, अँटोनियम, एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, रिडिंग कम्प्रेशन, बेसिक ग्रामर आणि 15 ते 20 प्रश्न. एकंदरीत तुम्हाला आता प्रश्नांची संख्या वाढवायची आहे, मॉक टेस्ट द्यायचे आहे, त्याचे अनालिसिस करायचं आहे. कारण मोजून आपल्याकडे 20 दिवस शिल्लक आहे. त्या 20 दिवसात तुम्हाला जेवढं जास्त अभ्यास करता येईल तेवढं करा आणि त्याच्यासोबतच MCQs प्रॅक्टिस करा. प्रश्न सॉल्व्ह करून बघा, रिवाइज करा तुम्ही जे पण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आणि प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक सब्जेक्टला जास्तीत जास्त वेळ द्या. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायचे, टेस्ट द्यायची आहे, सेक्शनल द्यायची आहे आणि फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची आहे. फुल लेंथ मॉक टेस्टचा फायदा हा होईल आहे की 90 मिनिटात तुम्हाला कोणत्या टॉपिकचा प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले आणि ते कसे सॉल्व्ह करायचे, ट्रिक्स तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकता त्यामध्ये, की नाही हा असा प्रश्न आला तर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. किंवा MCQs पाहून सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न सॉल्व्ह करता येतात. त्याला ऑब्झर्व करून जे म्हणतो आपण, कधी कधी पेन न उचलता सुद्धा आपल्याला उत्तर मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? फुल लेंथ मॉक टेस्ट द्यावा लागेल आणि त्याची प्रॅक्टिस करावी लागेल 90 मिनिटे बसून. तेव्हा ती ट्रिक तुम्ही स्वतः आणू शकता. ठीक आहे. कम्प्युटर आणि इंग्लिशची कंबाईन टेस्ट जी आहे ती एव्हरी 3 दिवसात द्यायची आहे. रिझनिंगची तुम्हाला प्रत्येकी 2 दिवस द्यायची आणि मॅथ्सची सुद्धा तुम्ही एव्हरी 2 डेज देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर स्कोर जे आहे त्यामध्ये आपल्याला असं टार्गेट ठेवायचं आहे की मॅथ्समध्ये आपल्याला 22 ते 25 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. रिझनिंगमध्ये 25 ते 28 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. इंग्लिशमध्ये 15 ते 18 आणि कम्प्युटरमध्ये 17 ते 20 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. तेव्हा जाऊन काही तुमचा जो टार्गेट असणार आहे 160 प्लस किंवा 170 प्लस ते तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे.
नंतर डेली रुटीनमध्ये मी तुम्हाला सांगते की आता जेवढं जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही करू शकता, पण मिनिमम तुम्हाला 3 तास मॅथ्सला द्यावे लागेल, 2 तास रिझनिंगला, 1 तास इंग्लिशला आणि 1 तास कम्प्युटर कॉन्सेप्टला द्यावेच लागेल, जर का तुम्हाला 160+ स्कोर करायचा असेल तर. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट देणे कंपल्सरी आहे, सेक्शनल मॉक टेस्ट आणि फुल लेंथ मॉक टेस्ट, तेव्हा जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. ओके. अशा पद्धतीने आणि रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहे. याची फीज आहे 2,000 रुपये आणि तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून ते मिळवू शकता. बॅच डिटेल्स मध्ये इंग्लिश आणि मराठी लँग्वेज मध्ये असणार आहेत आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. यासोबत तुम्हाला प्रिंटेबल सिलेबस, फुल नोट्स मिळेल, लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळेल, फ्रिक मॉक टेस्ट मिळणार आहे, सेक्शन वाईज मॉक टेस्ट मिळणार आहे, सोबत 2,000+ MCQs फॉर प्रॅक्टिस सुद्धा मिळणार आहे. हे या रेकॉर्डेड लेक्चरचं बॅचचं स्टडी मटेरियल. अशा पद्धतीने तुम्ही ते करा आणि 20च दिवस बाकी आहे, त्यामुळे नक्की चांगला अभ्यास करा आणि एक्झाम मध्ये पास व्हा. थँक्यू सो मच. रेकॉर्डेड लेक्चरसाठी तुम्ही दिलेला नंबर संपर्क साधू शकता.